श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप सुका हिरवा वाटाणा, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे मालवणी मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी। हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचा। आता पाणी घालत हा वाफवून घ्यायचा। आता ओल्या नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर दळून घेत याचं सरसरीत वाटण करायचं। आता जिऱ्याच्या फोडणीत टोमॅटो, मालवणी मसाला, तिखट आणि तयार केलेलं वाटण, शिजवलेला वाटाणा, मीठ आणि पाणी घालायचं आणि एकत्रित हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ तयार। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य भोग दाखवले जातात जन्माष्टमी स्पेशल। तर इथे मी हे एक छोटीशी कॉम्बो थाळी बनवते की थोडीशी वेगळी आहे, रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर सगळ्यात आधी आपण आंबोळी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, चणा डाळ 2 चमचे, पोहे, मेथ्या अर्धा चमचा, हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि पाणी घालून कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि 6 तास हे डाळ तांदूळ एकत्र भिजवून घेऊयात। आणि आता आपण आहे ना वाटाण्याची भाजी करून घेऊयात। तर यासाठी बऱ्याचदा काळा वाटाणा वापरला जातो, तर मी इथे आज हिरवा वाटाण्याचा वापर करते। तर इथे काय केलं मी, अर्धा कप हा हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आणि धुतल्यावर त्यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे, सोक केला। आता यामध्ये आपण घालतोय पाणी, अर्धा कप वाटाणा आहे तर साधारण 1 कप पाणी। झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं फक्त वाफवून घेऊयात। शिट्टी काढायची गरज नाही, हाय हीटवर ठेवायची गरज नाही, मीडियम हीटवर फक्त वाफवून घेऊया। वाटाणा आपला शिजून तयार होतोय तोवर आपण याचं वाटण बनवून तयार करूयात। कांदा लसूण विरहित असा आपण हा स्वयंपाक बनवतोय। तर इथे ओल्या नारळाचा चव आहे पाव कप, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते 1 ते 2 आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालूया आणि छान याचं सरसरीत असं वाटण बनवून घेऊयात। चला तर मग हे वाटण आता बनवून तयार आहे, चेक करूयात। येस, परफेक्ट, छान दिसतंय, तुम्ही बघू शकाल। आता भाजीला फोडणी घालूयात। तर त्यासाठी जिरं घालते मी, अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो आणि टोमॅटो मस्त मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। आणि इथे बघू शकाल टोमॅटो मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत। आता यामध्ये घालूयात मसाले। मालवणी मसाला साधारण 1-2 चमचे घालते, बेडगी मिरची 1.5 चमचा। तर हे जस्ट आपण मिक्स करूया आणि आता हे जे वाटण आपण बनवून घेतलंय हे वाटण यामध्ये घालूयात, मिक्स करूया आणि 3 ते 4 मिनिट हे एकत्र सगळं छान शिजवूयात। आता हे मिश्रण छानपैकी मी परतून घेतलंय मसाल्यामध्ये। वाटाणाही मस्त शिजलेला आहे। आता हा शिजलेला वाटाणा त्याच्या पाण्यासकट यामध्ये घालूयात, चवीपुरतं मीठ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी, आणि हे सगळं एकजीव करूयात आणि 7 ते 8 मिनिटं हे आणखी मस्तपैकी शिजवून घेऊयात, म्हणजे मसाल्याची चव त्या वाटाण्यामध्ये मुरेल। भाजी मी इथे मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतली आहे। तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख आलेला आहे, तवंग मस्त आला आणि हे अजिबात वाटत नाही की आपण यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही, कुठलंच वाटत नाहीये, मस्त दिसतीये भाजी।